तर तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट अशी टीका चित्रा वाघ यांनी केली। चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंवर टीका केली आहे। छू म्हटला तर भुंकायचं ही भाजपची शैली नाही असं चित्रा वाघ म्हणतायत। तुम्हाला मात्र तुमच्या मालकिणीला काही बोललं की मिरची चोमते अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली आहे। महिला आरक्षण विधेयकावरून रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्या ट्विटर वॉर रंगलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी सोमवारी विरोधकांना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेचं आव्हान दिलं। हे आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारल्यानंतर शरद पवार असतील तर फडणवीस ओपन डिबेट करतील असं वक्तव्य केलं होतं। यावरून रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय। रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये चित्रविचित्र असा उल्लेख करत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली। सुप्रिया सुळेंनी खुलं आव्हान काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसते। चर्चेला येण्याची हिंमत नाही, आपण एक्सपोज होऊ म्हणून चित्रा विचित्र माणसांना छू म्हटलंय। बरं, या चित्रा विचित्र माणसांची जागा काय? तर आधी यांनी शरद पवारांना बाप म्हणून सुप्रिया सुळेंना मोठी बहीण म्हणून पदं मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले। तिकडे गेल्यावर देखील पवार सुप्रियाताईंवर टीका केल्यावरच यांचे घर चालते। अशा लोकांनी तरी सुप्रियाताई सुळे यांच्यावर बोलू नये। यावरून संतापलेल्या चित्रा वाघ यांनी पोस्टद्वारे पलटवारही केलाय। तुतारीची वाजंत्री तिच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय। तुमचे पिताश्री पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? आणि हो, छू म्हटलं तर भुंकायचं ही भाजपची शैली नाही। तुम्हाला मात्र तुमच्या मालकिणीला काही बोललं की मिरची झोंबते। आम्ही आजही नारी शक्ती वंदन विधेयकासाठी लढतोय। महिलांना हक्क देण्यासाठी मैदानात उतरला असता तर कौतुक वाटलं असतं, पण परंपरेतून मिळालेल्या खुर्चीत आरामशीर बसून भुंकणं सोपं आहे। बाकी ही खूप बोलता येईल, पण तुर्तास एवढंच।